अमरावतीच्या खंडेलवाल कुटुंबाकडे एकाच वेळी 400 गणेश मूर्तींची स्थापना। काल महाराष्ट्रामध्ये जल्लोषात गणरायाचं आगमन झालं आणि त्याबरोबरच अमरावतीमध्ये सर्वत्र गणपतीची धामधूम सुरू आहे। आणि याच दरम्यान अमरावतीच्या सागर खंडेलवाल यांच्या घरातील गणपतींनी अमरावतीकरांचं लक्ष वेधून घेतलंय। खंडेलवाल कुटुंबाकडे गेल्या 30 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे। सागर खंडेलवाल यांच्याकडे 400 पेक्षा अधिक गणेश मूर्तींची सजावट करण्यात आली, त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आकर्षित झाले। तर 20 पेक्षा अधिक देशातील वेगवेगळे गणपती आणून त्यांची सजावट करण्यात आलेली आहे। तर या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील जनजीवन साकारण्यात आलेलं आहे। लहान मोठ्या गणरायांच्या मूर्तींना विविध देखाव्यांनी आकर्षक बनवलेलं आहे। संगमनेरपासून तर दगडांवर काढलेल्या गणपतीपर्यंतच्या मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत। आकर्षक अशा गणरायांच्या मूर्तींनी खंडेलवाल हाऊस सध्या सजलं आहे। भाग्यश्री सागर खंडेलवाल आणि इथे आम्ही यावर्षी 451 मूर्तीची स्थापना केली आहे आणि त्यांना वेगळ्या वेगळ्या रूपात सजवून ठेवलं आहे। लहान बाळपणापासून गणपतीच्या तर वयस्कर शेतकरी गणपती हे सगळे इथे साजरा करण्यात आले। प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहणार की ही वेगळी थीम दिली। तब्बल 8 थीम आहे आमच्या। ऑलिम्पिक्सची आहे, ग्रामीण भागाची आहे, शहराची आहे, विठ्ठल रुक्मिणीची थीम आहे, चांदची जी कहाणी आहे, चंद्राला श्राप कसा दिला गणेशजींनी, ही कथा सुद्धा आम्ही दाखवली। आणि हंसावर सरस्वतीच्या वाहनावर आम्ही गणपतीचा यावेळेस मूर्ति को स्थापना की है हमने। याला समोरास झाले 30 वर्ष। हे माझ्या सासूबाईंनी 11 मूर्त्यापासून संग्रह सुरू केला होता। तर हळूहळू लोक येणं जाणं सुरू झालं लोकांना खूप रुची वाटायला लागली। कोणी यायचं तर आमच्यासाठी गिफ्टमध्ये गणपतीची मूर्ती आणायचं आणि त्यांना स्वतःला खूप रुची होती की एक सण पाहिजे आपल्याला। एक गणपती हा सण असते आमच्या घरी जे 10 दिवस कंटिन्यूस चालत राहते। तर हे पूर्ण 10 दिवस आम्ही पूर्ण गणेशमय वातावरण असते घरात। प्रसाद, भजन, कीर्तन हे सगळं करून आम्ही साजरा करतो। अमरावतीकरांना आम्ही हे आवाहन करणार की इथे या, मूर्त्या पहा, गणेशजीचं सजावट पहा आणि ही सगळं जे आम्ही प्रयत्न करतो हे जागृतीसाठी करतो की लोकांना माहीत पडलं पाहिजे की देशात काय काय होऊ लागलं। आता जी घटना झाली तीही आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे। ग्रामीण आणि शहराची जीवनाची कल्पना आम्ही दाखवलेली आहे। तर या, दर्शन करा, प्रसाद घ्या आणि आम्हालाही चांगलं वाटेल जर सगळे इथे येतील तर। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती।